हे हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं, सुखा समाधानाचं आणि खूप भरभराटीचं जावो। तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि मी चालली आमच्या गावामध्ये खूप सारी मंदिरं आहेत, तर आज तिथून सुरुवात आहे आमची। आणि आता मी पहिली चालली आमच्या सोसायटीमध्ये स्वामींचं मंदिर आहे, तर मी पहिले तिथे जाते आणि मग तिथून आम्ही गावामध्ये जाणार। मी चालत चालत चालली आहे कारण की इथून जवळ आहे, तर आम्ही चाललो चालत चालत। हे आहे आमच्या गावामधली छान छान मंदिरं आणि ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, हे आहे शनी मंदिर आणि मारुतीचं मंदिर आहे इथे। आणि ते सरळ आतमध्ये गेलं की आतमध्ये मठ आहे। हा आहे खूप सुंदर असा आमच्या गावातील मठ आहे। खूप म्हणजे खूप जुना मठ आहे हा। या मठामध्ये खूप सारी मंदिरं आहेत आतमध्ये आणि मी लहानाची मोठी इकडेच झालेली आहे, याच गावामध्ये झालेली आहे। आणि इथे आल्यानंतर नेहमीप्रमाणे मला लहानपणीच्या आठवणी इथे ताज्या होतात, कारण की नागपंचमी आणि हे फेस्टिवल वगैरे असले की आम्ही इकडेच खेळायला येत होतो। ही स्पेस खूप मोठी आहे आणि इथे विहीर आहे। आतमध्ये गणपतीची, शंकराचं, दत्ताचं सगळी मंदिर आहेत आतमध्ये। आणि पप्पांनी सांगितलं की हे मंदिर इंग्रजांच्या काळातलं आहे। पप्पा इकडे झोपायला यायचे या मंदिरामध्ये, ते जेव्हा छोटे होते, आणि हे इथे आम्ही नागपंचमीला खेळायला यायचो इथे। इथे आहे गणपतीचं मंदिर। हे आहे मारुतीचं मंदिर।
तुम्हालाही या मंदिरात यायचं असेल तर मोहम्मदवाडी गावामध्ये चौकामध्येच हे मठ आहे आणि आतमध्ये खूप छान छान मंदिर आहेत तिथे. इथे आतमध्ये लॉक आहे कारण इथे समाधी आहे गेस. हो, इथे समाधी आहे आणि इथे लॉक असल्यामुळे आतमध्ये तर जाऊ शकत नाही आणि आतमध्ये पूजा चालू आहे इथे. विहीर आहे आतमध्ये आणि मम्मी मला इथे जाऊन देत नाहीये. ती बोलतीये की विहिरीजवळ जायचं नाही. सो हे स्किप करूयात आपण. आणि इकडे शंकराचं मंदिर आहे छोटंसं, ज्याला अभिषेक वगैरे काय घालायचे असतील ते लोक इथे येतात. आतमध्ये पण आहे आणि इथे पण आहे. हे मंदिर मेन चौकामध्ये आहे, मोहम्मदवाडी म्हणजेच महादेववाडी चौकामध्ये. इथे शनिदेव आणि नवग्रहांच्या मूर्त्या आहेत. हे नवग्रहांचं मंदिर आहे इथे आहेत श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर अशा मूर्त्या. इथे आहे मारुतीची सुंदर अशी मूर्ती. या मंदिरामध्ये रोज खूप गर्दी असते. इथे समोर गणपतीच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. जर कोण गणेश भक्त असतील आणि त्यांना आर्थिक मदत करायची असेल तर मी इथे नंबर मेन्शन करते, तर तुम्ही त्यांना डिरेक्टली कॉल करू शकता आणि गणेश भक्त असतील ते मदत करू शकता. थोडंसं चालत चालत पुढे गेलं की पुढे येतं भैरवनाथाचं मंदिर. त्याच मंदिरामध्ये आतमधल्या बाजूला शंकराचं मंदिर आहे आणि हे खूप जुनं मंदिर आहे. ही शंकराची पिंड पाहिल्यानंतर मनाला खूप शांत आणि खूप प्रसन्न असं वाटतं.
आमच्या या गावामध्ये कुठलाही फेस्टिवल असेल किंवा देवाचं लग्न असेल, दिवाळी असेल, त्यावेळी मंदिर इतकी सुंदर अशी सजवली जातात आणि त्यावेळची वाईब इतकी सुंदर अशी असते की सगळी गावकरी पूर्ण जमलेले असतात, पूर्ण कार्यक्रम असतात, खेळ असतात. गावचे कुठलेही फेस्टिवल असले किंवा उरूस असेल गावचा किंवा नागपंचमी असेल किंवा असे वेगवेगळे जे फेस्टिवल असतात त्यावेळेस जेंट्स लोकच नाही, गावकरीच नाही तर आमच्या गावच्या महिला मंडळसुद्धा खूप ॲक्टिव्ह आहे. जर मला पॉसिबल झालं तर जेव्हा जेव्हा आमच्या गावामध्ये फेस्टिवल्स असतील आणि जेव्हा आमच्या गावच्या महिला मंडळ जेव्हा काहीतरी सेलिब्रेट करणार असतील तेव्हा मी नक्की व्लॉग घेईल. भैरवनाथाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो दुर्गामाता मंदिरामध्ये. ही मूर्ती खूप म्हणजे खूप गोड आहे. नवरात्रीमध्ये इथे 9 दिवस कार्यक्रम असतात आणि प्रत्येक गावच्या प्रत्येक परंपरा, प्रथा या सगळ्या वेगवेगळ्या असतात. या मंदिरामध्ये नवरात्रीमध्ये 9 दिवस कार्यक्रम असतात आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा 9 दिवसामधला एक दिवस आमच्या सर्वांच्या डान्ससाठी असायचा की जी की माझी टीम आणि आम्ही सर्वजण मिळून डान्स तयार करायचो आणि लोकांना दाखवायचो. त्यानंतर आम्ही निघालो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. ही मंदिरं पाहून तुम्हाला तर समजतच असेल की ही मंदिरं खूप जुनी आहेत. जसजसा काळ पुढे चालला आहे, जसजसं पिढ्या बदलत चालल्या आहेत तसतसं मंदिरांची जीर्णोद्धारांची कामंही जोरात चालू आहेत. मोहम्मदवाडी म्हणजेच महादेववाडी या आमच्या गावामध्ये खूप सारी मंदिरं आहेत आणि एकाच दिवशी इतकी मंदिरं फिरणं शक्य नव्हतं. काळूबाई, ढगाई माता आणि अशी खूप सारे देवांची मंदिरं तिथे आहेत आणि पीर बाबाचं सुद्धा दर्गा आहे. देवदर्शन झाल्यानंतर मी निघाली आता घरी आणि जाता जाता आम्हाला गावातली खूप सारी लोकं भेटली कारण की आम्ही चालत गेलो होतो. मग जाता जाता गप्पा टप्पा इकडच्या तिकडच्या गोष्टी करत आणि मी ऐकत ऐकत निघालो घरी. जाता जाता पुन्हा एक मंदिर आहे आणि मी इथे परत एकदा थांबली आहे. ढगाई माता, मर्याई माता, लक्ष्मी माता, सरस्वती माता अशी खूप सारी मंदिरं आहेत. मी पुन्हा एकदा गेले की पूर्ण ब्लॉग करेल. वाजले आहेत 7 आता आणि आता मी पोचली आहे घरी. आमचं गाव एक्सप्लोअर करायचं असेल आणि तिथली मंदिरं एक्सप्लोअर करायची असतील तर मला एक नाही अशी 3 ते 4 व्लॉग्स करावे लागतील. इतकी सारी मंदिरं आहेत. देवदर्शन झाल्यानंतर मी आली आहे घरी आणि इथे माझ्या छोट्या छोट्या मैत्रिणी खेळत आहेत. सो मी सुद्धा त्यांच्यासोबत खेळू लागली आहे. मी आली आहे घरी आणि आता ऑलमोस्ट 8 वाजले. गर्दी वगैरे मंदिरांमध्ये काहीच नव्हती. मला असं वाटलं होतं की खूप गर्दी वगैरे असेल. सकाळची मे बी असेल गर्दी, पण आता आम्ही गेलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. आणि तुम्हाला आमची गावची मंदिरं कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि तुम्हालाही व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. असा होता हा आजचा माझा वर्षातला पहिला दिवस. आमचा मंदिरांमध्ये फिरण्यातच जातो. आम्ही दरवर्षी मंदिरांमध्ये जातो पहिल्या दिवशी. आणि तुमचा दिवस कसा होता हे सुद्धा मला सांगा. आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय.